Good morning, friends. Today we have to discuss about the 11th physics third chapter, motion in a plane. That is a fourth part. Uh, Equation of path of the projectile. We have to consider the diagram as shown in the XY plane. The object is moving projectile on the ground at the velocity v0 and alpha be the angle, that is a projectile angle of projection is a alpha. So as shown in the figure diagram, there is a two different components along the x-axis. We can derive the different three kinematical equation along x-axis. Also along the y-axis we can derive the different थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन. आपल्याला तीन कायनेमॅटिकल इक्वेशन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला घेता येतात. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी v0 काय घेतलेले आहे, प्रोजेक्टाईल वेलॉसिटी घेतलेली. ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी ओरिजिनपासून आपण ऑब्जेक्ट काय केला, थ्रोन केला आणि त्याच्यामधला अँगल अल्फा आपण कन्सिडर केला. आणि या पद्धतीनं आपण काय कन्सिडर केलं, सपोज अ पार्टिकल इज प्रोजेक्टेड फ्रॉम ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम इन एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन तुमच्या समोर या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काढलेला आहे आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स दाखवलेला आहे, वेलोसिटी कॉम्पोनंट. हे Vx0 एक्स डायरेक्शनचा वेलोसिटी कॉम्पोनंट आणि हा वाय डायरेक्शनचा वेलॉसिटी कॉम्पोनंट आणि त्याचा रिझल्टंट वेलॉसिटी v विच इज रिझॉल्व इनटू टू कॉम्पोनंट्स. म्हणून खाली वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट v0 मेकिंग अन अँगल अल्फा विथ द हॉरिझॉन्टल ॲज शोन इन द अबो डायग्राम. वरच्या डायग्राम प्रमाणे आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. आणि आपल्या याच्यासाठी फॉर द सेक ऑफ द कन्व्हिनियन्स लेट अस मेक फॉलोइंग ॲझम्पशन. काय ॲझम्पशन्स आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायचं की या थ्रू आउट एक्सपेरिमेंटमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट इन ईच अँड एव्हरी पॉईंट. प्रत्येक पॉईंटला काय असेल तर त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असेल. दिस इज अ पॉईंट. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. सेकंड अजम्पशन आपण असं कन्सिडर केलं की अर्थ सरफेसवर ग्राउंडवर आपण प्रोजेक्ट केलेला असेल. हा जर ऑब्जेक्ट ग्राउंडवर प्रोजेक्ट केलेला असेल तर त्याचा एअर रेजिस्टन्स हा नेग्लिजिबल कन्सिडर करूया. ज्यावेळेस आपण प्रोजेक्शन घेत असू, एखादा ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवर एअर रेजिस्टन्सचा इफेक्ट हा कमीत कमी असायला पाहिजे किंवा नेग्लिजिबल असायला पाहिजे. त्यामुळे आपण काय कन्सिडर केलं, द रेजिस्टन्स ऑफ एअर टू द मोशन ऑफ प्रोजेक्टाईल इज नेग्लिजिबल. दॅट सेकंड अजम्पशन आपण सांगितलं. त्यानंतर तिसरं अजम्पशन असं सांगितलं की पृथ्वी रोटेट होत असते आणि त्याचबरोबर आपला ऑब्जेक्टसुद्धा त्या ठिकाणी पृथ्वीच्या रोटेशनशी त्याचा रोटेशनशी काही संबंध नसावा. म्हणजे द इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ ऑन द मोशन ऑफ प्रोजेक्टाईल इज नेग्लिजिबल. म्हणजे पृथ्वीच्या तुलनेनुसार याचं जे काही मोशन आहे ऑब्जेक्टचं ते पृथ्वीच्या तुलनेनं आपण कमीत कमी त्या ठिकाणी आपण रोटेशन कन्सिडर केलं पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल की अर्थचं जे काय रोटेशन आहे ते आपल्या या ऑब्जेक्टच्या रोटेशनच्या मोशनवर ते अवलंबून नसावं. हे थर्ड अजम्पशन्स आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. यू कॅन सी दिस अजम्पशन अँड वी कॅन राईट डिफरंट थ्री अजम्पशन्स. आणि त्याचबरोबर आपण काय कन्सिडर केलं की द व्हेलॉसिटी v0, मला सांगितलं की दोन प्रकारामध्ये याचे कॉम्पोनंट रिझॉल्व झाले. व्हेलॉसिटीचे कॉम्पोनंट्स दोन प्रकारामध्ये रिझॉल्व झाले, एक हॉरिझॉन्टल आणि व्हेलॉसिटी. आणि त्याचा रिझल्टंट आपण या ठिकाणी रिझल्टंट व्हेक्टरनुसार लिहिला, v0 इक्वल टू I इंटू Vx0 प्लस J इंटू Vy0. या डायरेक्शननं जाणारा I कॉम्पोनंट्स I युनिट वेक्टर अलॉंग द वेलॉसिटी v0 x आणि या डायरेक्शननं जाणारा J
Vy0 आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केला. ठीक आहे. आता या आकृतीवरून आपल्याला लक्षात आलं की प्रोजेक्टाईल मोशन ज्यावेळेस हा 0 to A पोझिशनला जाईल त्यावेळेस काय असेल, त्याची मॅक्सिमम हाईट असेल आणि मॅक्सिमम हाईटमध्ये या ठिकाणी एच इज अ मॅक्सिमम हाईटपर्यंत तो काय करेल, त्याची व्हेलॉसिटी काय असेल, इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी असेल. आणि एच्या नंतर काय होईल की हे प्रोजेक्टाईल व्हेलॉसिटी काय होईल, हळूहळू काय होईल, डिक्रीज होत जाईल. आणि डिक्रीज झाल्यामुळं काय होईल, अंडर दी ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, हे सगळं अंडर दी ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. आणि त्यामुळं काय होईल, हा ऑब्जेक्ट रिटर्न कुठं येईल, या बी पोझिशनला येईल. आणि ज्यावेळेस तो या बी पोझिशनला येईल त्यावेळेस ओ टू बी अलॉंग दी एक्स ॲक्सिस, याला आपण काय म्हणलेलं आहे, रेंज म्हणलेलं आहे. आणि मॅक्सिमम हाईटपासून ते ग्राउंडपर्यंत जी काय उंची असेल, हाईट असेल, आणि त्या हाईटला आपण काय म्हटलेलं आहे, हाईट प्रोजेक्शनची हाईट ऑफ द प्रोजेक्शन असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्याला रेंजचं सुद्धा एक इक्वेशन काढता येईल आणि हाईटचं सुद्धा इक्वेशन काढता येते. आणि त्याचबरोबर हा जो काही पाथ त्यानं ट्रेस केलेला आहे, पूर्ण हा पाथ ट्रेस केलेला आहे, त्या पूर्ण ट्रेस केलेला पाथ कसा आहे, पॅराबोलिक पाथ आहे. आणि याचं इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी डिराईव्ह करता येते. आणि चौथी गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय करता येईल, आपल्याला हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला काढता येतात. आणि त्याचबरोबर आपल्याला काय काढता येईल, या ठिकाणी पॅराबोलिक इक्वेशन्स काढता येते. आणि टाईम ऑफ फ्लाईट लक्षात घ्या, या ठिकाणी टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट हा व्हेलॉसिटी V0 मॅक्सिमम हाईटपर्यंत जाईल, या सी पॉईंटपर्यंत. आपण इथं काय करूया, या ठिकाणी आरच्या ठिकाणी इथं सी पॉईंट देऊया. हा सी पॉईंट म्हणजे काय असेल, इथून इतका जो काही टाईम लागलेला असेल त्याला TA असं नाव दिलेलं. एन्सियंट टाईम म्हणजे या ठिकाणी प्रोजेक्शन होण्यासाठीचा जेवढा काही त्याला कालावधी लागलेला आहे, टाईम पिरियड लागलेला आहे, त्याला टाईम ऑफ असेंडिंग असं म्हणतात. आणि या ठिकाणाहून मॅक्सिमम हाईटपासून तो पृथ्वीच्या इन्फ्लुएन्समुळे व्हेलॉसिटी कमी झाल्यामुळं काय होईल, तो ऑब्जेक्ट हा खाली येईल आणि ग्राउंडवर येईल. आणि ज्यावेळेस तो ग्राउंडवर येईल त्याला जेवढा का टाईम लागला या मॅक्सिमम ए पॉईंटपासून ते बी पॉईंटपर्यंत रीच होण्यासाठी त्याला जेवढा का टाईम लागलेला आहे, हा जो काय टाईम आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो, आपण त्याला TD रिप्रेझेंट करतो. म्हणजे TA आणि TD म्हणजे टोटल टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, टोटल टाईम रिक्वायर्ड ऑफ द ऑब्जेक्ट व्हेन द ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड at the maximum height and return back into the under the gravity. The object is returned back into the earth surface. The time required is called as a total time of flight. यालाच आपण काय म्हणतो, टोटल टाईम ऑफ फ्लाईट असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की टाईम ऑफ फ्लाईट आणि या ठिकाणचा बेसिक काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आल्या. आता आपल्याला या ठिकाणी इक्वेशन काढताना V0चं इक्वेशन काढलं या ठिकाणी. आता पुढे पाहूया. आता पाहूया की हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स Vy0 आपल्याला कसा लिहिता येतो या डायग्राममध्ये पहा. फ्रॉम दिस डायग्राम Vy0 आपल्याला ट्रिग्नोमेट्री यूज करायची आहे. या ठिकाणी साइन अल्फा इक्वल टू फ्रंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस काय, V0. हायपोटेनियस या ठिकाणी V0 साइन अल्फा फ्रंट साइड डिवायडेड बाय दिस रिझल्टंट इज V0 साइन अल्फा. म्हणजे या ठिकाणी काय आलं, तुमचा कॉम्पोनंट्स आला. कोणता कॉम्पोनंट आला,
वाय कॉम्पोनंट आला. तसंच यक्स कॉम्पोनंट कसा येईल या ठिकाणी, यक्स कॉम्पोनंट VY0 इक्वल टू ॲडजसंट साईड, ही ॲडजसंट साईड झाली, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट साईड किती आहे, VX डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू कॉस अल्फा, आणि त्याच्यामुळं कॉस अल्फा बरोबर V0 कॉस अल्फा बरोबर VX आलं. लिहिलं आपण या ठिकाणी इथं VY0 इक्वल टू V0 कॉस अल्फा अँड व्हर्टिकल कॉम्पोनंट्स या ठिकाणी लिहिलं VY0 इक्वल टू V0 साइन अल्फा. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय लिहिता येईल आपल्याला, VX0. हॉरिझॉन्टल कोणता आहे, X0, VX0 हा काय, VX0 हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट दोन्ही आपण कॉम्पोनंट्स या ठिकाणी रिप्रेझेंट केले. आता आपल्याला सो वी कॅन राईट कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर मोशन अलॉंग एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्स लिहिता येतात एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिससाठी. आपण काय करूया, कन्सिडर फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन अलॉंग एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस कोणता आहे, हा एक्स ॲक्सिस. अलॉंग दिस एक्स ॲक्सिस आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहायचे आहेत. हे कायनेमॅटिकल पहिलं इक्वेशन V बरोबर U प्लस AT बरोबर आहे. आता या ठिकाणी V इक्वल टू काय लिहिता येईल, VX0 एक्स ॲक्सिस असल्यामुळं V बरोबर VX0 आणि इनिशियल वेलॉसिटी किती आहे, VX0. इनिशियली आपण प्रोजेक्शन केलेलं आहे VX0, म्हणजे या ठिकाणी इनिशियली आपण काय प्रोजेक्शन केलेलं आहे, VX0 एक्स ॲक्सिसवर जे काय प्रोजेक्शन वेलॉसिटी आहे ती VX0 कॉम्पोनंट आहे. तो कॉम्पोनंट आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केला. V बरोबर VX0 आणि U इक्वल टू VX0 इनिशियल वेलॉसिटी लिहिली. VX बरोबर आहे VX0 प्लस AXT. बट VX0 बरोबर आपल्याला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट V0 कॉस अल्फा ही किंमत किती आली, V0 कॉस अल्फा. VX0 म्हणजे V0 कॉस अल्फा ही किंमत आपण लिहिली, म्हणजे VX0 बरोबर V0 कॉस अल्फा ही किंमत आली. AX म्हणजे या ठिकाणी ॲक्सेलरेशन, हॉरिझॉन्टली ॲक्सेलरेशन 0 आहे, व्हर्टिकली ॲक्सेलरेशन काय आहे या ठिकाणी, व्हर्टिकल डायरेक्शन ॲक्सेलरेशन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. त्यामुळं हॉरिझॉन्टल डायरेक्शननं ॲक्सेलरेशन 0 आहे, त्यामुळे AX इक्वल टू 0, याची किंमत 0 येईल. आणि V बरोबर काय येईल या ठिकाणी, V इक्वल टू VX0 येईल, म्हणजेच V इक्वल टू VX0. परंतु VX0 म्हणजेच काय, V0 कॉस अल्फा. तसंच आता आपल्याला सिमिलरली वी कॅन राईट सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन घ्या, S इक्वल टू UT प्लस हाफ AT². ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये S म्हणजे काय, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेसमेंट झालं, एक्स ॲक्सिसवर X एवढं डिस्प्लेसमेंट झालं अलॉंग X डायरेक्शन. त्यावेळेस आपण वेलॉसिटी दिली, त्यावेळेस X एवढं डिस्प्लेसमेंट झालं. इनिशियल वेलॉसिटी किती होती, U किती होती, V0 कॉस अल्फा होती. A इक्वल टू AX काय होतं, 0 होतं. ही किंमत आपल्याला वरच्या इक्वेशनमध्ये टाकली. S बरोबर आपण X टाकला इक्वल टू U बरोबर या ठिकाणी V0 कॉस अल्फा T प्लस 1/2 AT². ची किंमत 0 इंटू T, म्हणजे हा कॉम्पोनंट 0 राहील. म्हणजेच X बरोबर काय आलं, X इक्वल टू V0 कॉस अल्फा T. इक्वेशन नंबर 2 दिलं. आता या इक्वेशन प्रमाणे आता वाय ॲक्सिसचं इक्वेशन घ्या. लेट
along y direction, second kinematical equation can be represented. आता x डायरेक्शनचं काढलं तसंच आपल्याला y डायरेक्शनचं काढायचं. तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन्सची आपल्याला आवश्यकता नाही, त्यामुळं आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन x ॲक्सिसचं काढलं नाही किंवा y ॲक्सिसचं काढलं नाही. आता y ॲक्सिसचं आपल्याला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण काढता येते. हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय आलं? फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन y इक्वल टू साईन अल्फा, बरोबर, V0 साईन अल्फा आलं. आता आपल्याला सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आपण डायरेक्ट या ठिकाणी डिराईव्ह करूया. s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर आलं. हे आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन्स काढलं आणि फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन अलॉंग वाय ॲक्सिसमध्ये काय असेल? ay इक्वल टू मायनस g असेल. ठीक आहे. आता फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन काढलं. आता सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण डिराईव्ह करूया. यामध्ये s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, याच्यामध्ये आपल्याला किमती सबस्टिट्यूट करायच्यात. काय सबस्टिट्यूट करायचं? y इक्वल टू s बरोबर y करायचं आणि uy इक्वल टू V0 साईन अल्फा टी. y डायरेक्शनचा कॉम्पोनंट आहे व्हेलॉसिटीचा, यूच्या ठिकाणी V0 साईन अल्फा टाकलं आणि टीला टी मायनस 1/2, एची किंमत जी मायनस जी टी स्क्वेअरला टी स्क्वेअर अलॉंग वाय ॲक्सिस टुवर्ड्स द सेंटर अँड द डायरेक्शन इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ऑब्जेक्टच्या अगेन्स्ट, ऑब्जेक्ट हा ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्टमध्ये काय करतो? या ठिकाणी प्रोजेक्शन करायला. त्यामुळं आपण या ठिकाणी निगेटिव्ह साईन त्या ठिकाणी कन्सिडर केलेले अंडर द ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता या ठिकाणी इक्वेशन्स आपण दोन इक्वेशन्सची किंमत आपण काय केली? या इक्वेशनमध्येच टाकली. म्हणजे टीची किंमत काढली आपण. टीची किंमत कशी काढता येईल पहा. या इक्वेशनमध्ये x बरोबर V0 कॉस अल्फा टी आहे. याच्यावरून टी बरोबर x डिवायडेड बाय V0 कॉस अल्फा, याची किंमत आपण दोनची किंमत, टीची किंमत आपण 2 वरून काढली आणि ही टीची किंमत कुठं टाकली? आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकली. या इक्वेशनमध्ये या टीची किंमत आणि या टीची किंमत टाकली. म्हणजे पुट द व्हॅल्यू ऑफ टी फ्रॉम इक्वेशन 2 मधून टीची किंमत आपण इक्वेशन 3 मध्ये टाकली आणि इक्वेशन 3 बिकम्स कसं झालं? y इक्वल टू V0ला V0, साईन अल्फाला साईन अल्फा, टीची किंमत x डिवायडेड बाय V0 कॉस अल्फा, टाकली मायनस 1/2 जीला 1/2 जी. टी स्क्वेअरची किंमत, टीची किंमत काय आली? x डिवायडेड बाय V0 कॉस अल्फा, कॉस अल्फा ही किंमत आपण टाकल्याने याचा स्क्वेअर झाला. टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर. याच्यामध्ये V0 कॅन्सल झालं, साईन अल्फा बाय कॉस अल्फा, म्हणजे याची किंमत काय आली? x टॅन अल्फा, मायनसला मायनस 1/2 जी x स्क्वेअर डिवायडेड बाय V0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा, कॉसचा वर्ग कॉस स्क्वेअर अल्फा. हे चौथं इक्वेशन. हे जे काही चौथं इक्वेशन आहे, हे चौथं इक्वेशन पॅराबोलाचं इक्वेशन आहे आणि पॅराबोलाचं इक्वेशन्स मॅथमॅटिकलमध्ये y इक्वल टू bx मायनस cx स्क्वेअर देतात. b अँड c आर द कॉन्स्टंट. या ठिकाणी b आणि c कॉन्स्टंट आहेत. x 1/2 gx स्क्वेअर हे फॉर्म या इक्वेशनचा फॉर्म सी इक्वल असल्यामुळं आपल्याला काय सांगता येते की जो ऑब्जेक्ट हा ट्रॅजेक्टरी पाथमध्ये मूव्ह झालेला आहे, तो ऑब्जेक्ट हा पॅराबोलिक पाथमध्ये या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला
असतो. या इक्वेशन दिस इक्वेशन रिप्रेझेंट द इक्वेशन ऑफ पॅराबोला दॅट वी हॅव टू डिराईव्ह फ्रॉम द ऑब्जेक्ट इन अ प्रोजेक्टाईल मोशन. आणि हे इक्वेशन म्हणजेच काय असेल, पॅराबोलाचं इक्वेशन असेल. ठीक आहे, लक्षात आलं. या ठिकाणी आता टाईम ऑफ फ्लाईट आपल्याला पाहायचा आहे. टाईम ऑफ फ्लाईट पाहत असताना अगोदरचीच आकृती आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. या आकृतीमध्ये सेम आकृती आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. हीच आकृती आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. इथून इथपर्यंतचा टाईम आहे टाईम ऑफ असेंड आणि इथून इथपर्यंतचा टाईम आहे टाईम ऑफ डिसेंट. ह्या दोन्ही आपल्याला याच आकृतीवरून आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. टाईम ऑफ असेंट आणि टाईम ऑफ डिसेंट, टी ए अँड टी टी आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. आता टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय सांगता येईल, दॅट इज द एक्झाम्पल definition: the total time in which the projectile moves along its entire trajectory and returns to the horizontal plane of projection is called the time of flight of the प्रोजेक्टाईल. त्याला आपण टाईम ऑफ फ्लाईट ऑफ द प्रोजेक्टाईल असं म्हणतो. आता याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, कन्सिडर पॅराबोलिक पाथ. आपण या ठिकाणी पॅराबोलिक पाथ कन्सिडर केला. कन्सिडर प्रिव्हियस फिगर. The first kinematical equation for motion of projectile in vertical direction along the y-axis, Vy equal to Vy0 plus Ayt. आपल्याला हे इक्वेशन्स लिहिता येते. y डायरेक्शनचं इक्वेशन. या y डायरेक्शनच्या इक्वेशनमध्ये आपल्याला Vy इक्वल टू V0 साइन अल्फा आणि AY ची किंमत आपल्याला -g लिहिता येते. कारण या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करता येते, y डायरेक्शननं आपल्याला Vy म्हणजेच काय, साइन अल्फा, V0 साइन अल्फा या ठिकाणी लिहिता येईल. आणि y डायरेक्शनमध्ये Vy ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी Ay इक्वल टू -g आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. Ay इक्वल टू -g आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. त्याप्रमाणे आपल्याला Vyचं इक्वेशन काय लिहिता येते, V0 साइन अल्फा. Vy0 ची किंमत टाकली V0 साइन अल्फा. V0 साइन अल्फा Ay ची किंमत -g ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टुवर्ड्स द सेंटर इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यामुळं हा काय असेल, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर असेल, डाऊन डायरेक्शन असेल. त्यामुळं -g आपल्याला Ay इज निगेटिव्ह ॲक्सलरेशन असल्यामुळं -gt आपण घेतला. व्हेन द प्रोजेक्टाईल रिचेस मॅक्सिमम हाईट, कुठपर्यंत गेला तो, मॅक्सिमम हाईटपर्यंत गेला. म्हणजे या डायरेक्शनमध्ये हा जर प्रोजेक्टाईल या मॅक्सिमम हाईटपर्यंत गेला, कुठल्या, या डायरेक्शनमध्ये तो मॅक्सिमम हाईटला जर प्रोजेक्टाईल गेलेला असेल, या डायग्राममध्ये या मॅक्सिमम हाईटपर्यंत रिचेस झालेला असेल, तर आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी Vy ची किंमत आपल्याला 0 घेता येईल. ॲबो इक्वेशन म्हणजे व्हेलॉसिटी काय होईल, त्या मॅक्सिमम पॉईंट नंतर 0 होईल. म्हणून आपण या ठिकाणी Vy ची किंमत 0 घेतली. V0 साइन अल्फा -gt. आता या इक्वेशनमध्ये gt तिकडं ट्रान्सफर केलं, gt बरोबर V0 साइन अल्फा. आता याच्यावरून टी ची किंमत आली, टी इक्वल टू काय आली, V0 साइन अल्फा डिवायडेड बाय g. हे झालं इक्वेशन नंबर
2 इक्वेशन आपण काढलं. आता या केसमध्ये इन केस ऑफ व्हर्टिकल मोशन अंडर ग्रॅव्हिटी द टाइम ऑफ एन्सियंट इज सेम. दोघांचाही टाइम सारखाच असतो. टाइम ऑफ एन्सियंट आणि टाइम ऑफ डिसेंट हे दोन्ही टाइम सारखेच आहेत. इथून इथपर्यंतचा टाइम आणि इथून इथपर्यंतचा टाइम काय असेल, प्रोजेक्टाईल मोशनमध्ये टी ए आणि टी डी हा काय असतो, सारखाच असतो. ठीक आहे, हे दोन्ही टाइम सारखे असतात. टाइम ऑफ असेंट टी ए आणि टी डी हा सारखाच असतो. त्यामुळं आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी, टोटल टाइम ऑफ फ्लाईट इक्वल टू टी इक्वल टू 2t. 2t म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, टाइम ऑफ असेंट प्लस टाइम ऑफ डिसेंट आपल्याला लिहिता येतो. आणि टी ए म्हणजे टाइम ऑफ असेंट आणि टी डी म्हणजेच टाइम ऑफ डिसेंट आपल्याला लिहिता येतो. आणि या इक्वेशनमध्ये आपल्याला पुन्हा काय इक्वेशन मांडता येते, टी इक्वल टू 2t. टीची किंमत टाकू. टी म्हणजेच काय, 2ला 2, टी म्हणजेच V0 साइन अल्फा डिवायडेड बाय जी. आपण टीची किंमत काढली, V0 साइन अल्फा डिवायडेड बाय जी ही किंमत या इक्वेशनमध्ये टाकली. त्याच्यामुळं आपल्याला काय लिहिता येते, टी ए आणि टी डी बरोबर आहे टी इक्वल टू V0 साइन अल्फा डिवायडेड बाय जी. हे काय झालं, टाइम ऑफ असेंट किंवा टाइम ऑफ डिसेंट आणि टोटल टाइम ऑफ फ्लाईट इक्वल टू 2V0 साइन अल्फा डिवायडेड बाय जी. या पद्धतीनं आपल्याला काय केलं, आपण या ठिकाणी पॅराबोलिक पाथचं इक्वेशन आणि त्याला लागणारा आपण टाइम किती लागलेला आहे हा टाइम आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.